7 वाजले तर मी जाईन भरतोय आणि इथं जिथं ओवळणी तुमची नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यांची कोणाची वाट बघा मग यांचा हे करून घ्यायचं कोणाचीच वाट पाहत नाही कंपल्सरी पण पाठी ते पोरा घ्यायचं लिंबू देऊन घ्या आणि मग संध्याकाळपर्यंत यांचा चहा होतो संध्याकाळी 5:30 झाड कुठं लावशन पण तो बघ बर ते काय जाईल जाऊ तिकडं बरं इथं आहे मला काय म्हणायचंय किसना इथं एवढं मोकळी जागा लावा नाही तर ना मग लावायची पण मला लावायचं कमून चक्कर दे दे काळीपेटी काशपेटी घ्या कोणतरी ए झालं का रे लावले का काय तू काही धरून बस लाव वापर ना पटपट काय दिवा घेऊ का नाही नाही तिथून नको दोषीच दिवा तुला काळीच पेटी नाही का लगेच शिजून जात अगं मग एक सुरसरी लावून घ्या त्याला आता किस नाही आला कोण करू राहिले पेटले झाडवर काही झाड पेट हे बघा ते बाजूला ते पाहू दे पुरीला बराच वेळ जातो झालं एवढं संपेल पण ते पेटणार नाही का रे सोलून घ्या थोडं त्याला सोलून लवकर जाईल वारा आहे वाऱ्यामुळे ते जरा गडबड करते काय तू सुरसुरी ए लाव त्याला एक सुरसुरी चल लाव त्याला सुरसुरी पाय ना आता तू लाव दीदी सुरसुरी लाव पटकन त्याला आणि लगेच चोपडे चोपडे बाजूला ए मावशी देख सुरसु एक भुईचक्की पार पुढे लावा बर करे ते वर जाऊन फोटो द्या हा ना पोरांना खेळू द्या ना एन्जॉय करू द्या. ही आमची वहिनी मोठी वहिनी अर्चना वहिनी आज करते गरमागरम गिलकाची भजी आणि इकडे चालू आहे कशावर अच्छा याच्यावरती चालली शेगडीवर चालली पोळ्या चपाती येस आत्ता खाऊ काय करायचं ते भांडे करायचं पप्पांना जायचं 5 मिनिटं 5 मिनिट थांबा नाही जायचंय म्हणून 7:30ला जाय 7:30च वाजले वाव वरून एकच होता वरून एकच होता त्याच्यामध्ये एकच आहे आणि आधी बाकीचे फटाके काय म्हणते बघ काय ग तो आपला फायनल अच्छा एंड करायचं त्याने झोपला अग सावी झोपली तो झोपला थकली ना ग आता तुला मी काय सांगितलं होतं बीच झालं दुसऱ्या दिवशी तू चुकीचं ऐकलं सगळी गडबड केली नाही मी इवन गीताला सुद्धा मी गीताला सुद्धा फोन करून सांगितलं होतं की भाऊबीज आहे की नाही ग मग मी गीताला सुद्धा फोन केला होता तुला चुकीचं कसं काय सांग तो चुकीचं गेलं सगळं गडबड केली तर राहू दे आता पुढच्या दिवाळीला करू बघू पुढच्या दिवाळीला प्लॅन करू परत उन्हाळ्यात आम्ही येईल की गॅरंटी नाही कशाला बाई हो पुढच्या दिवाळीला प्लॅन करू बघू चालेल मग ठेवू
बोलायचंय का मावशी संग ठेवू? हा ना ग, रेंजच नाही. कर मग बंद. पावसामुळे थांबले कधी ए धरा. डबल मारे का सगळे सगळं वर उडवतो पण आकाशात बाहेर. बाई ते तुमचं तिकडं पाहू दे. इड आकाशात उडणार तिकडं जाऊ दे. मम्मी दाखव दाखव ना आम्हाला बाई. कुठं पण जातो तो. मग इकडं नको आणू बाई. मग नको बाई. मग तिथे नंतर बाई आम्ही गेल्यावर मला फार भीती वाटते. हा ना. आणि नाही आणि इकडे हे कुठे रे सुरसुरी नाही नाही. आणि हे आपलं भूत वगैरे गोयने मामाला पेटवलो आपण. गोन हा हा तिकडं जाय म्हणा. बाबा असते तर हे काहीच करू द्यायला नसतं. आमचे बाबा असते ना हे काहीच करून दिलं नसतं आम्हाला. म्हणजे तुम्ही बटगळले सगळे आता का भाऊ ना बाबा म्हणले असते बटगळले तुम्ही सगळे आता. फेमस पप्पा नाना होता. वा 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 वा. हा आहे ना. आता कोणता लावतोय? पार्वती नाही का? पार्वती बॉम्ब नाही. लक्ष्मी बॉम्ब म्हणलं पार्वती आहे का? काय काका? हा बटरफ्लायच आहे. काय काका? बैल पाहत होते सुटत आपलं आहे का? काय नाही नाही सुटेल. शांत बसेल तसं पाहू लागली. घरामध्ये घुसलं होतं. घरामध्ये घुसलं दरवाजे उघडा होता. मग ते पुणे उडत ना घरात घुसलं डायरेक्ट. तिने रोड उडवले मग घरात. पप्पा तिकडे दिशाला काय रे त्या लागलं लागलं काय नाही साधं होतं. अच्छा हा हा ते लक्ष्मी बॉम्ब आहे का? एरोप्लेन लावला. हा लाव 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 लाव. आम्हाला अंदाज पडला 12ला गेले 7 वाजता आले. म्हणलं होतं त्यांच्या फोनवर फोन चालले. विचारते ना पाव पण घ्यायचे फक्त मिरची. फक्त मिरची द्या दादा. दादा फक्त मिरची द्या. पावासोबत नका दिवस. तिखट नसेल ना ती मिरची? अच्छा आम्ही खाल्ली नाही आम्ही बनवत नाही पण तुमच्यासाठी बनवून दिली. लांब मिरची होती ना म्हणून. एवढं तिखट झाले मस्त. आणि इथं इतकं थंड वातावरण आहे. आता जे जे जळगावचे असतील भुसावळचे असतील त्यांना माहिती असेल. आता जर पाऊस पडून गेला ना खूप छान वातावरण आहे. त्याच्यामध्ये अशी थंड थंड मटका आईस्क्रीम. आणि इकडे बघा दोघांचं काय जेवण मस्त. शेवभाजी ठेचा बाजरीची भाकरी आणि बाकीचे तर आपली नॉर्मल भाजी असते ते. पण मेन म्हणजे जळगावचं साईडची ना शेवभाजी आणि ठेचा खूप फेमस आहे. तोच मस्त आज एन्जॉय केला. गरमागरम भाकरी त्याच्यावरती ठेचा आणि तेल टाकून एक नंबर लागतं. मसाल्याची खिचडी जळगावची जे खानदेश आहेत
त्यांची जी मसाल्याची खिचडी एक नंबर असते ती सुद्धा आम्ही ट्राय केली. आणि शेवटी मग मी अशी मटका आईस्क्रीम घेतली. आणि यांच्याकडं ॲक्च्युली मग सगळ्यांना हवी होती, पण त्यांच्याकडं सगळा स्टॉक संपलेला होता. इवन चोकोबारचा स्टॉक संपलेला होता. त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे, एवढं ते एवढं घ्या ना, तोपर्यंत करायचं की सांगा त्यांची जळगावची मटका आईस्क्रीम कशी असते. खूप सुंदर आहे. कशाला घेते ते झाकण? काय करायचं तुला? खाली थंड होतं म्हणून. चेअर सांग नाही 2-3 बसून गप्पा मारून जरा. नाही आम्ही बसणार आहे. खूप सुंदर आहे. एकच होती नानाला एक टेस्ट. काय आज गोष्ट नको. म्हटलं एकच मटका आईस्क्रीम होती, माझं नशीब. आणि टेस्ट खूप सुंदर आहे पप्पा. आता लगेच संपवशील ना तू. त्याला खेळू दे थोडस इथे, म्हणजे मग तो झोपेल लवकर, नाही तर तिकडं कर ना, त्रास देईल मला. कशी अक्का आईस्क्रीम? खूप छान आहे बरं का. वरून संपू नका आता. आय अरे मी माझं नशीब मला मिळाली एक मटका आईस्क्रीम. घे ना काय ना नंतर पेन्शन. ना काय चांगलं आहे. कसं आहे का? पण मेन म्हणजे शेवभाजी कोण आहे. शेवभाजी कशी होती आणि ठेचा कसा होता? आवडलं. मग आता उद्या जायचं भोजमध्ये दाल बाटी खायला. खावा. दोडक्याची भाजी. डाळ वाटेल पोट पोगत. दोडक्याची भाजी. मग दोडक्याची भाजी का? जर बट्टीची भाजी पण असते मस्त. फ्रेश वाटतं का खाल्लं आता? आपण बसू बाहेर. जाऊ मध्ये आता झोपायला. मला आहे ना जाऊन का वेळेसले ताण दिला. आपल्याला खेळला ताण सुटला तर मला ताण नाही देणार. मला झोपू दे ना. प्रश्न म्हणजे त्यासाठी आम्ही प्लेन राईस मागवला थोडासा. आधी प्लेन चपाती मागवली होती, पण त्याची चपाती थोडीशी खाल्ली. त्याच्यानंतर प्लेन राईस थोडासा खाल्ला. पण मेन म्हणजे प्रोटीनमध्ये असं काहीतरी पाहिजे होतं चांगलं, जेणेकरून त्याचं पोट भरेल. आणि कारण आम्हाला दाल राईस मागवला नव्हतं, कारण आम्ही मागवला फ्राईड राईस. कारण तोपर्यंत तो चपाती खातो. मग त्यासाठी आत्तावरून आणि आम्ही डिसिजन घेतलं की पनीर वगैरे मागू, जेणेकरून तो. पण आम्ही स्पेशल पनीर असं बनवून घेतलं, म्हणजे जे असं तुपामध्ये जस्ट रोस्ट करून घेतलं. आणि तो अगदी आवडीने खातोय. मला दाखवते 1 मिनिट. पनीर तिकडं हातून घेऊन खातो. तरी किती खाल्लं वरून? 3 क्यूब्स खाल्ले. हां 3 क्यूब्स 3 क्यूब्स खाल्ले का? ठीक आहे. त्याला खेळायचं खूप मूड आहे आणि त्याला त्याचं सारखं खेळायचं मिळालं म्हणजे एवढा खेळतोय. इकडं लगेच रस्ता आहे साईडला. ते वाजलेत 9:30 आणि आता नाश्ता वगैरे केला. तर नाश्त्यामध्ये आज घेतलं होतं व्हेज सँडविच आणि चीज सँडविच. आणि अवेश वरून आणि पप्पा गेलेत बाहेर फिरण्यासाठी थोडंसं. आम्ही त्यांचीच वाट बघतोय. आणि तोपर्यंत मी आणि अक्का असं मस्त इथे गप्पा मारतोय. आणि इथं जिथं आम्ही दरवर्षी राहतो त्यांचं हे लॉन आहे. आणि ह्या लॉनमध्ये आम्ही बसलेलो आहे, कारण यांच्याकडे इथे नाश्ता मिळत नाही एवढ्या लवकर. फक्त पोहे मिळतात आणि पोहे खायची इच्छा नव्हती, म्हणून शेजारच्या रेस्टॉरंटमधून झोमॅटो करून चीज सँडविच वगैरे मागवले आणि ते आम्ही आत्ता खाल्ले. आता 1-2 ठेवलेलं आहे, जे की वरून वगैरे आल्यानंतर त्याला जर खायचं होतं तो खाईल. त्याच्यानंतर मग आम्ही घरी म्हणजे जायला वगैरे निघू. जे काम होतं ते झालेलं आहे. त्याच्यानंतर केळीचे चिप्स, वांगी जे की जळगावचे फेमस आहे ते घ्यायचे आहेत. जाताना वगैरे बघू. चलो हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करत. बाय द वे मी आज छान असा पूर्ण ड्रेस असा घातलेला आहे. कसा वाटतंय नक्की सांगा. ओढणी वगैरे पण छान आहे.
तसं काही नाही हो. नाही नाही काहीच म्हटलं नाही. नाही मी तुम्हाला एक क्लिअर म्हणजे वाईट काय वाटतं जेव्हा आपण एवढं क्लिअर केलं पण ते आपण केव्हा ओळख आहे का बाकी बरोबर आहे का हो हेच बरोबर आहे पण दिल्यानंतर कॅन्सल ए बाजूला मला काय माहिती होऊ द्या आता यांचं शेताला काय करत झाला का बाप्पा हा का ग ऐ ते लुगडं आण ना काट्याचं दानाला बोवणी टाकायला वय कुठं होईल पाय विचार तुझ्या आजीला धरायचं नाही राहत का धरायचं नाही राहत म्हणे आत्याच लुगडं आण बोवणी टाकायला थांब मिनटं गेलंच थांब हे पाय काय हे खायचं वरूनची आहे इच्छा थांबायची पण आता काय सगळं अडकलं वरून पण काय वरून तुझी इच्छा आहे थांबायची मला समजतंय कोणताही पाहून घ्या ना त्याची ना त्याची घ्या ओवळणी तुमची तो खाला का पाहा आहे आत्या ओपन करून खाऊ दे काय कोणती बर्फी अरे माल लागत खोलून पहा मावशी. मला तुम्ही घ्या खाऊन माल लागत ह्याची अंघोळ केल्याशिवाय तुला घालायची ना मला अंघोळ 2 मिनिटं द्या. हा अरे हा आत्याला तर ओवळायचंय बरं उद्या हो उद्या ना उद्या पाणी तापलं का थांबू दे मग थांबा 2 मिनिटं आपलं दमा दमा न होऊ दे नको आता तुला हा तुम्ही तोपर्यंत लुगडं पाहा ना तुमचं काय पाहत त्याला ओपन तर करून पहा आनंद राहतो आज थोडं सावी नको. काय लागत तुला हा ते काय चांगलं आहे पाहिलं ना मोबाईल आकाशी कुठं बाजूला? झाला आता बाप्पा झाला संपला आता कलर छान आहे 2-3 वेळा बसतो का ती दर्याच्या मांडीवर बसू राहिली झालं ना आता 10 वारी येते हे चांगलं आहे थोडं आपरा झालं मावशीला काय नाही पण ती बारीक माणसाला येतं बरोबर ना हा तुम्ही बारीक आहे ना मला 9 वारी येते 10 वारी येते हा ना हा आले आले झालं ना आता सगळं पाया पडते थांब त्यांना पाया पडू दे. तर व्हायची म्हणून त्या आजीचं पाया पड ना बेटा ते बेटा आजीचे पाय. चालू आहे ना अगं आऊ जय बाप्पा कर जा बेटा जेव्हा जय बाप्पा कर त्या डॅडाने केला बघ कसा लाईट आली का पार्किंग बाजूला आजीचं जय बाप्पा कर माझ्या नाही आजीच्या जय बाप्पा कर डॅडाचं कर आता डॅडाचं कर अरे बाबा जवळ कर ना वरून पाय अरे ठीक आहे का खाऊन घेऊ द्या आधी ते बघ लांब असेल तरी दोन्ही पाय भुगली भू सावी तू केला का बाप्पा केला बसा कर कुठे याला बांधायचंय हा ना बांधून द्या ना रे बांधायचंय का हा ना काळा काळा जेव्हा आम्ही माहेरी गेले तेव्हा आमची भाऊबीज झाली त्याच्यानंतर भाऊबीज झाल्यानंतर ना लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं होतं पण आमची कुलदैवतीला जाऊन आलं कुलदैवतून आल्यानंतर ना नानांची म्हणजे माझ्या वडिलांची आणि माझ्या आत्यांची भाऊबीज झाली आणि मग वरून पण होतं तर मग आत्यांनी वरूनला पण ओवाळलं तर मग माझ्या आईने माझ्या आत्यांसाठी ऑलरेडी 10 वारी म्हणजे त्यात लुगडं वगैरे घालतं म्हणून 10 वारी वगैरे ऑलरेडी आणून ठेवलेली होती सॉरी पण आत्या ज्या सगळ्यात मोठ्या आत्या आहेत त्या माझ्या तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही
आत्याकडे गेले होते, मी वरुणला घेऊन गेली होती. तर त्यावेळेस त्यांनी मला साडी देण्याचा प्रयत्न केला, पण मी नाही घेतली. पण ह्यावेळेस मग आत्यांनी वरुणला ओवाळलं, तर मग वरून देत होता 500 रुपये. तर मी म्हटलं पैसे असेच खर्चून जातात, मग पैसे नाही देता आपण काय करू. आत्यांना ना त्या दिवशी संध्याकाळी तसे मला साडी वगैरे घ्यायला जायचं होतं, माझी ओवाळणीचे पैसे आले होते मला. तर मग मी काय केलं, म्हटलं आपल्याला साड्या घ्यायला जायच्याच आहे, तर मग आत्यांना आपण 10 वारीच घेऊयात आणि मग ते छान वाटतं, म्हणजे पैसे देण्यापेक्षा छान एक असं 10 वारी घेतलं ते बेटर आहे. म्हणून मग वरून ओवाळणी न टाकताना मग आम्ही दुसऱ्या दिवशी ते 10 वारी घेऊन आले. आता त्याची 10 वारी कुठलं घेतलं काय आता हे मला दाखवता येणार नाही, कारण आज जेव्हा आम्ही घरी आलो म्हणजे आज, तेव्हा आत्या घरी घालून गेल्यात माझंवालं म्हणे, आणि मी असं छान ब्लाऊज पीस वगैरे घेईल आणि ते वापरायला काढेल. त्यांना खूप भारी वाटलं की माझ्या भाची जावायने मला 10 वारी वगैरे घेतलं, त्यांना खूप भारी वाटलं. तो एक आनंद हा वेगळाच होता त्यांचा. त्याच्यानंतर मग भावीज वगैरे झाली आणि माझं देवदर्शन वगैरे आमचं ऑलरेडी ब्लॉग टाकलेला होता, त्यामुळे एवढं काही मला शूट नाही करता आलं. त्याच्यानंतर नेहमी आम्ही ना त्याच रिसॉर्टवरती थांबतो, एक स्टे होतो, दुसऱ्या दिवशी देवदर्शन करतो, मग घरी येतो असं असतं. आणि मग घरी जर काही थांबायचं नाही तर मग आम्ही रिटर्न येतो. आता ह्यावेळेस ना पप्पा ते आधी 2 दिवस आधी निघून आले आणि मला 2 दिवस घरी थांबायचं, कारण दर दिवाळीला असं होतं की मी दिवाळीला जाते, भावीज होते, दुसऱ्या दिवशी जळगाववरनं घरी आणि लगेच रिटर्न, म्हणजे माझे 2च मुक्काम. फक्त रात्री मी झोपायला घरी असते, माझं असं दिवसभराचं बोलणं बसणं असं काहीच होत नाही, दरवेळेस असं होतं. म्हणून म्हटलं यावेळेस ना आपण 2 दिवस एक्स्ट्रा थांबूयात. म्हणून मी आणि अव्यांश आज आलो, आम्ही गाडी करून आलो. माझे वडील मला सोडवायला आले होते, ते मी काही शूट केलं नाही कारण खूप थकलेलो होतो, त्याच्यामुळे हे काही मला शूट करता आलं नाही आता. आणि त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलमध्ये असल्यामुळे ना ब्लॉगसुद्धा काल टाकता आला नाही, म्हणून मग मी आता हा ब्लॉग टाकते आहे. आमचं भाऊबीजचं तर मी टाकलेला, पण आत्यांचं मग आमचं देवदर्शन, मग भुसावळ जळगावचं ट्रॅव्हलिंग, मग येवल्यात आलो, मग येवल्यात साड्या वगैरे घेतल्यात. हां, साड्या वगैरेचं मी ब्लॉग नक्की टाकणार आहे, मी कुठली घेतली काय हे मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि मी खरंच खूप सुंदर ॲक्च्युली माहेरची साडी मी अजूनही घेतलेली नाही आहे. मी म्हटलं साड्या खूप साऱ्यात, मी काहीतरी वेगळं घेईल, पण मला ॲक्सिडेंटली म्हणजे मला असं सरप्राईज मिळालेलं आहे. काय कुठे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. आत्तासाठी एवढंच, हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.